नमस्कार, मी वैद्य भाग्यश्री मेहेंदळे सागवेकर. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृतीबद्दल जाणून घेतलं. 3 प्रकारच्या प्रकृती काय असतात आणि त्या प्रकारच्या जडणघडणीची माणसं कशी असतात हे आपण बघितलं. आता त्रिदोषांबद्दल बोलूया. 3 प्रकारचे दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ दोष हे आपल्या शरीरामध्ये उपस्थित असतात. हे 3 प्रकारचे दोष आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा रेग्युलर ॲक्टिव्हिटीज बॅलन्स करण्यामध्ये पार्टिसिपेटेड असतात. आता हे 3 दोष बिघडले तर आपल्या शरीरात वेगवेगळ्या घडामोडी होतात. पिंडी ते ब्रह्मांडी न्याय ह्यानुसार बघितलं तर बाहेरच्या निसर्गामध्ये हे जे 3 प्रकारचे दोष आहेत ते वेगवेगळ्या पंचभौतिक तत्वांमध्ये उपस्थित आहेत. सिमिलरली आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे दोष हे वेगवेगळ्या मुवमेंट्स किंवा वेगवेगळ्या घटना घडवत असतात. तुमच्या शरीरामधला वात वाढलाय किंवा तुमच्या शरीरातलं पित्त वाढलंय हे कसं बरं कळतं? वातदोष बिघडल्याची लक्षणं ही पुढील प्रमाणे असतात. पेशंट खूप वेळा आपल्याला सांगत येतो की मॅडम मला रात्रीची झोपच लागत नाही किंवा मॅडम माझ्या जॉईंटमधनं अचानकपणे कर 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 असा आवाज यायला लागलाय, जॉईंटची मुवमेंट्सच रेस्ट्रिक्टेड होतीये किंवा माझ्या त्वचेला रुक्षपणा आलाय. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला ॲनालिसिस काय होतं की ह्या पेशंटचा वातदोष वाढलेला आहे. वातदोष वाढल्यामुळे शरीरातल्या ज्या नैसर्गिक हालचाली असतात त्या एकतर मंदावतात किंवा एकतर त्या अतिप्रमाणात व्हायला लागतात. म्हणजेच काय तर नॉर्मली पेशंटला जे शौचाला होत असतं ते शौचाला होणं अचानकपणे कमी होतं, ज्याला आपण कॉन्स्टिपेटेड म्हणतो, किंवा अचानकपणे पेशंटला लूज मोशन्सही होऊ शकतात. ब्लोटिंग होणं, कॉन्स्टिपेशन होणं, शरीरातल्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत त्यांच्यामध्ये बिघाड होणं हे सगळा वातदोष निर्माण करत असतो. सिमिलरली पित्तदोषामुळे शरीरामध्ये काय काय बिघाड होतात. पित्त जर अतिप्रमाणात वाढलं असेल तर पेशंटला हायपर ॲसिडिटीचा त्रास होणं, पचनाचे विकार होणं, वेगवेगळे अल्सरेशन्स होणं किंवा चेहऱ्यावरती मुरुम, पिटका ह्या सगळ्या उत्पन्न होणं, त्वचेशी संबंधित रोग होणं हे सगळं पित्तदोषामुळे होत असतं. किंवा खूप वेळा पेशंट असं म्हणतो की माझ्या हातापायांची सतत आग होते, सतत डोळ्यातनं पाणी येतं किंवा डोळ्यांना एकदम स्ट्रेस आल्यासारखा वाटतो. हे सगळं पित्तदोषाची लक्षणं आहेत. खूप जणांना तोंडामध्ये फोड येणं, पचनशक्ती मंदावल्यासारखं वाटणं हेही सगळं पित्तदोषामुळेच घडणारे व्याधी आहेत. कफदोषामुळे काय काय होतं तर कफदोषामुळे अतिरिक्त आळस येणं, झोप आल्यासारखी वाटणं किंवा काहीच काम न करता सुद्धा थकवा जाणवणं हे सगळं कफामुळे होतं. कफामुळे एक प्रकारचा थंडपणा शरीराला जाणवू शकतो. पचन अत्यधिक प्रमाणात मंदावतं. म्हणजे काय, अगदी थोडंसं जरी खाल्लं तरी पेशंटला अजिबात पचलं नाहीये, संध्याकाळी मला भूकही नाहीये असं सुद्धा पेशंट सांगतो. हे सगळे जे व्याधी किंवा हे सगळी जी लक्षणं आहेत ही कफदोष बिघडल्याची लक्षणं आहेत. आता ह्याच्यावरचे उपाय कसे बरं करता येतील? वातदोष बिघडलाय, वाताची लक्षणं आपल्याला समजलीत. वाताचं सगळ्यात उत्तम औषध म्हणजे स्नेह किंवा तेल. म्हणजे काय तर जॉईंटमध्ये पेन आहे, जॉईंटमध्ये आवाज येतोय तर बाहेरून तेलाचा अभ्यंग करणं, त्याच्यावरती शेक देणं गरम पाण्याने, हे तुम्ही करू शकता. पित्तदोष बिघडलंय, हातापायांची आग होतीये, जळजळ होतीये तर ह्याच्यामध्ये शतधौत घृतासारखे उपयुक्त असे कल्प आपल्याला उपयोगी पडताना दिसून येतात. कफदोष बिघडलाय, आळस येतोय, शरीरात स्थूलपणा आलाय, कफावरचं उत्तम औषध म्हणजे हालचाल. शारीरिक हालचाल करणं किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपल्याला गुंतवणं ह्याच्यामुळे सुद्धा वाढलेला कफदोष कमी होतो. त्रिदोष इम्बॅलन्स झालेत का नाही हे आता तुम्ही जाणून घेतलं, त्याची लक्षणं जाणून घेतली. आता स्वतःच्या शरीरामध्ये हे त्रिदोष बॅलन्स आहेत की इम्बॅलन्स आहेत हे कसं जाणून घेणार तर तुम्ही तुमच्या नजीकच्या वैद्यांशी संपर्क साधू शकता. त्यांना तुमची जाऊन लक्षणं सांगू शकतात. त्यानुसार ते ॲनालिसिस करून तुमचा कुठचा दोष वाढला आहे आणि त्याच्याशी संबंधित कुठच्या प्रकारचे ट्रीटमेंट्स तुम्हाला गरजेचे आहेत हे तुम्हाला ते सांगू शकतील. धन्यवाद.